नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्यास मार्गदर्शन व समुपदेशन या बी.एड थर्ड सेमिस्टरला असणाऱ्या विषयामधील जे प्रात्यक्षिक कार्य आहे समुपदेशन केंद्राला भेट व त्यासंबंधीचा अहवाल याविषयी माहिती पाहणार आहोत. मी प्राध्यापक एम.आर. जोशी, एम.ए. एम.एड सेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया. मार्गदर्शन व समुपदेशन, गायडन्स अँड काउन्सिलिंग यामधील प्रॅक्टिकल कार्य, समुपदेशन केंद्राला भेट व त्यासंबंधीचा अहवाल. आता या प्रात्यक्षिकामध्ये आपणास समुपदेशन केंद्राला भेट देऊन त्या संदर्भात माहिती गोळा करावयाची आहे. यामध्ये आपणास समुपदेशन केंद्र कोणत्या कारणासाठी आणि कुणासाठी सहाय्यता करणारे आहे हे पहिल्यांदा निश्चित करावे लागेल. उदाहरणार्थ, काही ठिकाणी पोलीस ठाण्यांमध्ये कौटुंबिक भांडणांसंदर्भात समुपदेशन केले जाते. तसेच काही नामांकित शाळांमध्ये शैक्षणिक व व्यक्तिमत्व विकासाबाबत समुपदेशन केले जाते. तर काही ठिकाणी आरोग्य खात्यामार्फत वैद्यकीय समुपदेशन केंद्रे चालविली जातात. त्यानंतर समुपदेशन केंद्रांमध्ये आपणास नियुक्त कर्मचाऱ्यांची याच्यामध्ये माहिती घ्यावी लागेल. तसेच ज्या काही सुविधा आहेत त्या केंद्रामध्ये ह्या संदर्भात आपल्याला माहिती घ्यावी लागेल. तसेच ह्या समुपदेशन केंद्रामध्ये ज्या काही नोंदी केल्या जातात त्या संदर्भात जे काही नोंदणी रजिस्टर असेल ते आपल्याला पाहावे लागेल. या समुपदेशन केंद्रामध्ये आतापर्यंत कोणकोणत्या विषयांच्या संदर्भात समुपदेशन करण्यात आलेले आहे हे आपल्याला तपासावे लागेल. तसेच समुपदेशन केंद्र उभारण्याची उद्दिष्ट कोणती आहेत हे पाहावे लागेल. तर ह्या प्रकारच्या प्रात्यक्षिकासाठी आपणास पुढील प्रकारे आराखडा तयार करावा लागेल की ज्याच्यामध्ये पहिल्या भागात समुपदेशन म्हणजे काय, समुपदेशनाची आवश्यकता, समुपदेशन व मार्गदर्शन यामधील फरक, समुपदेशकाची गुणवैशिष्ट्ये या सगळ्या बाबी नोंद कराव्या लागतील. तर दुसऱ्या भागात समुपदेशन केंद्राचा पत्ता, त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती, संबंधित कर्मचाऱ्यांचे अनुभव व अर्हता, तसेच संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती व कामे कशासाठी आहेत या संदर्भात माहिती घेणे अभ्यासकर्त्याला गरजेचे असेल. समुपदेशन केंद्रामध्ये असणाऱ्या सुविधा कोणकोणत्या आहेत, समुपदेशन कोणत्या वेळेत केले जाते आणि कोणत्या वयोगटातील वा विशिष्ट व्यक्तीला केले जाते का, समुपदेशन करताना कोणत्या प्रकारची दक्षता घेतली जाते, या सर्व बाबी अभ्यासकर्त्याला जाणून घ्याव्या लागतील. यासाठी काही प्रश्नांची अनुसूची म्हणजे अभ्यासकर्त्याने समोरच्याला प्रश्न विचारून स्वतः भरावयाची प्रश्नावली तयार करून ती समुपदेशकाला माहिती विचारून स्वतः भरून घ्यावी लागेल. समुपदेशन नोंदणीसाठी जे रजिस्टर करण्यात आले असेल त्याच्यामध्ये कोणत्या नोंदी केल्या जातात या संदर्भात आपणास माहिती घेऊन या संदर्भाचा उल्लेख प्रात्यक्षिक कार्यात करावा लागेल. प्रात्यक्षिक कार्याच्या तिसऱ्या भागात समुपदेशन केंद्रामध्ये असणाऱ्या सुविधा व साहित्याच्या नोंदी, तसेच समुपदेशन केंद्रासंदर्भातील छायाचित्र, फोटो उपलब्ध असल्यास दाखवावे लागतील. यामध्ये समुपदेशकासाठी तयार करण्यात आलेली अनुसूची, संदर्भ ग्रंथांची यादी, तसेच समुपदेशकाला येणाऱ्या अडचणींची माहिती दिलेली असेल. तसेच समुपदेशन केंद्राचे जे फायदे आहेत लोकांना, परिसरातील लोकांना काय फायदे झालेत या संदर्भातील नोंदीही अभ्यासकर्त्याला ह्या भागात करावे लागतील. खाली नमूद केल्याप्रमाणे संबंधित प्रात्यक्षिक कार्य पूर्ण करून संबंधित सहाय्यक प्राध्यापक व प्राचार्यांच्या स्वाक्षरीने दिलेले प्रात्यक्षिक कार्य संबंधित महाविद्यालयात सबमिट करावे लागेल. त्याच्यामध्ये सुरुवातीचा भाग येईल. त्याच्यामध्ये सुरुवातीच्या भागामध्ये पहिलं पेज आणि दुसरं पेज हे कम्प्युटराइज्ड करायचं आहे. त्याच्यानंतर प्रमाणपत्र करायचं आहे. ऋणनिर्देश त्या ठिकाणी असेल की ज्यांनी तुम्हाला मदत केली, त्या संदर्भ कुणी मदत केली आहे ह्या सर्वांचा ऋणनिर्देश यामध्ये असेल. तसेच अनुक्रमणिका असेल, तुमच्या ह्याच्यामध्ये कोणता भाग कोणत्या पेजवर आहे आणि या संदर्भात क्रमवार काय आहे हे अनुक्रमणिकेमध्ये त्या ठिकाणी नमूद केलेले असेल. त्याच्यानंतर पहिला भाग असेल की त्याच्यामध्ये समुपदेशन म्हणजे काय, समुपदेशन व मार्गदर्शन यातील फरक, समुपदेशनाची आवश्यकता, समुपदेशनाचे प्रकार, समुपदेशकाची गुणवैशिष्ट्ये यांचा उल्लेख तुम्हाला त्या ठिकाणी करावा लागेल. त्याच्यानंतर दुसरा भाग जो असेल त्याच्यामध्ये समुपदेशन केंद्राचे नाव व उद्दिष्टे, समुपदेशन केंद्रातील आवश्यक सुविधा व समुपदेशन केंद्रातील कर्मचाऱ्यांची यादी, त्याच्यानंतर जे काउन्सिलिंग सेंटर आहे समुपदेशन केंद्र त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व अनुभव, तसेच त्यांच्या कामाचे स्वरूप काय आहे,
त्याच्यानंतर समुपदेशन केंद्रात कोणकोणत्या विषयावर समुपदेशन केले जाते त्या संदर्भातील माहिती याच्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे. तसेच समुपदेशकाला माहिती विचारून अनुसूची भरून घेणे वा समुपदेशकाची मुलाखत घेते, यापैकी एक करायचे. एक तर अनुसूची भरून घ्या किंवा मुलाखत घ्या. तर मुलाखतीचे प्रश्न तुमचे तयार असले पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे समुपदेशकाने आतापर्यंत जे काही समुपदेशन केलेलं आहे त्या समस्याग्रस्त व्यक्तींची माहिती कमीत कमी 5 त्यांची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. समुपदेशन केंद्रात माहिती नोंदविण्यासाठी असणारे रजिस्टर्स व त्यातील नोंदींचे स्वरूप, त्याच्यामध्ये काय नोंदी आहेत आणि त्यांचा आराखडा कसा आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या भागामध्ये असेल समुपदेशन केंद्र व तेथील सोयी सुविधा काय आहेत त्याचे फोटो किंवा छायाचित्रे. त्याच्यानंतर समुपदेशन केंद्रातील पदे, त्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता व व्यावसायिक अर्हता तसेच अनुभव. त्याच्यानंतर संदर्भ सूची, त्याच्यामध्ये ग्रंथ, मासिके, वर्तमानपत्रे, लेख, व्हिडिओच्या लिंक्स, वेबसाईट लिंक्स याचा उल्लेख तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे संदर्भ म्हणून तुम्ही काय काय वापरलंय त्याचा उल्लेख शेवटच्या भागात त्या ठिकाणी येणार आहे, तिसऱ्या भागात. आता समुपदेशकाकडून जी काही माहिती मिळवायची त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्नावली, ज्याला आपण जी स्वतः भरून घेत असल्यामुळे अनुसूची असं म्हणतो, तर ती अनुसूची किंवा जी मुलाखत घेणार आहात तुम्ही त्याच्यावर कोणते प्रश्न असावेत, कोणत्या मुद्द्यावर असावेत, तर त्याच्यामध्ये त्या समुपदेशकाचं नाव काय आहे, त्याच्यानंतर शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता काय आहे, समुपदेशकाचे प्रशिक्षण कुठे झालेले आहे, समुपदेशकाने वापरलेली तंत्र कोणते आहेत आतापर्यंत, समुपदेशकाला आलेले काही अनुभव आहेत का, समुपदेशकाच्या काही अपेक्षा आहेत का सरकारकडनं, समाजाकडनं, आणि त्या समुपदेशन झाल्यामुळे त्या परिसरातील काही लोकांना त्याचे फायदे झालेत का किंवा इतरांना काही फायदे झालेत का हे आपल्याला त्या ठिकाणी नमूद करायचे. आता याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही सिलेबस पाहाल BEdचा, तर BEdच्या सिलेबसमध्ये अशा पद्धतीचं एक त्या ठिकाणी पेज येईल तिसऱ्या सेमिस्टरमध्ये. तर BEd सेकंड इयर थर्ड सेमिस्टर, BEd EC 304 गायडन्स अँड काउन्सिलिंग, BEd EC मार्गदर्शन आणि समुपदेशन. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकम आहे, ते प्रॅक्टिकम 25 मार्काचं आहे. काय 25 मार्काचं प्रॅक्टिकल पहा. Any one 25 marks. First, visit to counseling centers and write a report. Second, conducting a counseling session based on the problem of 2 students by using appropriate counseling technique and preparation of report thereon. तर यापैकी एक प्रॅक्टिकल आपल्याला करायचं आहे. थोडंसं मी मराठीत या ठिकाणी करून दिलेले पहा तुमच्या सोयीसाठी. प्रात्यक्षिक कार्य कोणतेही एक 25 गुणांचे. पहिलं आहे समुपदेशन केंद्राला भेट व त्यावर अहवाल तयार करणे, आणि दुसरं प्रॅक्टिकल आहे 2 समस्याग्रस्त विद्यार्थ्यांना योग्य समुपदेशन तंत्र वापरून समुपदेशन सत्र आयोजित करून त्यावर अहवाल तयार करणे. त्याच्यामध्ये जे पहिलं आहे हे समुपदेशन केंद्राला भेट व त्यावर अहवाल तयार करणे हे प्रॅक्टिकल मी निवडलेलं आहे आणि त्याचाच हा व्हिडिओ आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये ह्या पहिल्या प्रॅक्टिकल संदर्भात तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे. आता त्याच्यामध्ये मार्गदर्शकाचे प्रमाणपत्र तुम्हाला अशा पद्धतीनं तयार करायचे की ज्याच्यामध्ये त्या विद्यार्थिनीचं नाव येईल. जसं आता त्या ठिकाणी दिनांक दिलेले पहा 25/9/2024. प्रमाणित करण्यात येते की कुमारी शिंदे प्रणिता विश्वासराव यांनी वर्ग शिक्षणशास्त्र पदवी सेमी तृतीय म्हणजे सेमिस्टर तृतीय, थोडक्यात लिहिले इथे सेमिस्टर तृतीय साठी मार्गदर्शन आणि समुपदेशन या विषयावर BEd EC 304 पेपरसाठीचे प्रात्यक्षिक कार्य समाधानकारकरित्या प्राध्यापक MR जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण केले आणि त्यासाठी हे प्रमाणपत्र देण्यात येते. आता जे प्राध्यापक तुमचे असतील मार्गदर्शक या प्रॅक्टिकलचे त्यांचं नाव टाकायचे. हे माझं नाव मी या ठिकाणी एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे. तसं तुमच्या त्या संबंधित विषयाचं प्रॅक्टिकल ज्यांनी दिलेलं आहे त्यांचं नाव इथे टाकायचं आहे, शैक्षणिक वर्ष टाकायचं आहे आणि प्राचार्यांचे स्वाक्षरी व शिक्का इथे घ्यायचा आहे आणि मार्गदर्शकांची स्वाक्षरी या ठिकाणी तुम्हाला घ्यायची. अशा पद्धतीचं हे प्रमाणपत्र मी थोडंसं उभ्या ह्याच्यात तुम्हाला दाखवतो. तर अशा पद्धतीचं हे प्रमाणपत्र आहे मार्गदर्शकांचं
आणि त्याच्यानंतर हे अशा पद्धतीचं पहिलं पेज तुम्हाला कम्प्युटराइज्ड करायचं प्रॅक्टिकलचं, की ज्याच्यामध्ये अशी माहिती त्या ठिकाणी दिलेली असेल. सुरुवातीला काय दिलेली पहा, मार्गदर्शन व समुपदेशन ह्या विषयाच्या अंतर्गत गुणांसाठी, म्हणजे मार्गदर्शन व समुपदेशन ह्या विषयाच्या अंतर्गत गुणांसाठी सादर करण्यासाठीचे प्रात्यक्षिक कार्य. मग हे प्रात्यक्षिक कार्याचे नाव या ठिकाणी दिलेले समुपदेशन केंद्राला भेट व त्यावरचा अहवाल. त्याच्यानंतर B.Ed तृतीय सेमिस्टर या शैक्षणिक सत्रातील पेपर क्रमांक दिलेला आहे, यासाठी सादर करावयाचे प्रात्यक्षिक कार्य. सादरकर्त्याचं नाव दिलेलं आहे, म्हणजे विद्यार्थ्याचं नाव कुमारी शिंदे प्रणिता विश्वासराव. मार्गदर्शकाचं नाव दिलेलं आहे जोशी M.R. त्याची डिग्री दिलेली आहे मार्गदर्शकाची MA MED.SET. त्याचं पदनाम दिलेलं आहे सहाय्यक प्राध्यापक. अभ्यास केंद्राचं नाव दिलेलं आहे श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय नांदेड. शैक्षणिक वर्ष नमूद केले 2024-25. ते कम्प्युटराइज्ड पहिलं पेज आणि दुसरं पेज हे प्रॅक्टिकलमधलं हे सारखंच असेल. ते मधलं पेज जे असेल ते साधी झेरॉक्स असेल आणि वरची कलर झेरॉक्स करायला हरकत नाही. त्याच्यानंतर काही महत्त्वपूर्ण अशा सूचना आहेत पहा, त्या सूचना तुम्हाला मी उभ्या याच्यात दाखवतो पहा. तर मुखपृष्ठ व अहवालामधील दुसरे पृष्ठ हे सारखे असतील. मुखपृष्ठावर उपरोक्त दिलेल्या बाबी नमूद केलेल्या असाव्यात व मुखपृष्ठ हे संगणकावर टंकलिखित केलेले असावे. त्याच्यानंतर संशोधनासाठी व अहवाल लेखनासाठी निवडलेल्या समस्येचे शीर्षक हे उलट्या त्रिकोणासारखे असावे. म्हणजे या ठिकाणी शीर्षक हे वरचं मोठं ते खालचं लहान, त्याच्यानंतर खालचं लहान, अशा पद्धतीचं. त्याच्यानंतर कोणत्या कारणास्तव सदर संशोधन व अहवाल सादर करण्यात येतं याचा उल्लेख त्याच्यामध्ये असावा. संशोधकाचे व अहवाल लेखक विद्यार्थ्याचे पूर्ण नाव असावे. त्याच्यानंतर मार्गदर्शक व त्याचे पदनाम, मार्गदर्शकाचे नाव व मार्गदर्शकाची शैक्षणिक पात्रता यांचा उल्लेख असावा. यानंतर संशोधन ज्या संस्थेत पूर्ण केले त्या संस्थेचे नाव, म्हणजे महाविद्यालयाचे नाव अभ्यास केंद्र म्हणून असावे. त्याच्यानंतर शैक्षणिक वर्षाचा त्याच्यामध्ये उल्लेख असावा आणि शक्यतो इंग्रजी अंकांचा उपयोग करावा. कमीत कमी 50 पेजेसचे प्रॅक्टिकल त्या ठिकाणी असले पाहिजे. त्याच्यानंतर अनुक्रमणिका काय असेल, तर अनुक्रमणिका या ठिकाणी प्रमाणपत्र असणारे, ऋणनिर्देश असणारे, अनुक्रमणिका म्हणून पेज असणारे. त्याच्यामध्ये भाग 1 समुपदेशन संकल्पना व आवश्यकता. त्याच्यानंतर 5वं आहे समुपदेशन व मार्गदर्शन यातील फरक, समुपदेशनाचे प्रकार आणि समुपदेशकाची गुणवैशिष्ट्ये, असं तुम्हाला या ठिकाणी हे करायचे. भाग 2 मध्ये काय असणार, समुपदेशन केंद्राचे नाव व पत्ता. त्याच्यानंतर संबंधित केंद्राची उद्दिष्टे, समुपदेशन केंद्रातील कर्मचारी, अर्हता व अनुभव, समुपदेशन केंद्रातील सोयी सुविधा, समुपदेशन केंद्रातील समुपदेशकाच्या नोंदीचे रजिस्टर व त्यातील माहिती, समुपदेशकाने समुपदेशन केलेल्या समस्याग्रस्त व्यक्तींची माहिती, समुपदेशन केंद्राच्या परिसरातील लोकांना झालेला उपयोग आणि समुपदेशकाकडून माहिती मिळवण्यासाठी वापरावयाची अनुसूची व मुलाखतीचे प्रश्न. त्याच्यानंतर भाग 3 मध्ये समुपदेशन केंद्राची छायाचित्रे, समुपदेशकाकडून माहिती मिळवण्याचे साधन, जी काही अनुसूची किंवा मुलाखत वापरले त्याचे स्वरूप कसं असणार आहे, आणि समुपदेशन केंद्रातील पदे व त्यासाठी लागणारी अर्हता आणि संदर्भ सूची, याच्यामध्ये ग्रंथ, वेबसाईट लिंक्स, व्हिडिओ लिंक्स या ठिकाणी नमूद करायचे. तर अशा पद्धतीचं हे जे प्रॅक्टिकल आहे, हे प्रॅक्टिकल तुम्हाला 25 गुणांसाठी महाविद्यालयात सादर करायचं आहे. तर अशा पद्धतीने आज आपण समुपदेशन केंद्राला भेट व त्या संबंधीचा अहवाल या संदर्भात माहिती घेतली. तरी तुम्हाला काही शंका असल्यास, समस्या असल्यास संपर्क साधा. श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे मी सध्या कार्यरत आहे. आणि काही सूचना असतील तर ते अवश्य कळवा. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि इतर मित्रांना मैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा. थँक्यू. परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.